छत्री उघडली आणि धरली माझ्या डोक्यावर. चला बोले सर, चला चला. अशी छाती काढून बाहेर चालतोय. मी त्याला बोल मग आपल्या साठी शिट्या वाजून शिट्या, टाळ्या वाजून टाळ्या. कसं वाटतंय रामा? वडगाव पासरी एकदम म्हणजे तगडं वाटते, एकदम भारी वाटू राहिलं. एकदम राजावानी दिवस आल्यावानी वाटत होता. तू स्क्रिप्ट वाचलीस ना? तू वाचून घेतलंस का प्रियंका? हो वाचून घेतलं. आपण एकदा परत रिहर्सल करूया. मला वाटतं आपण एक करूया पटापट. हा सोहम आहेस तू? दोघं तुम्ही बाहेर येऊन येता. इकडे बसलेले आहेत. एकदम सिरियस मुद्दा आहे. मी पण कधी सेटवरती नाही आली आहे, तर मलाच बघून नर्वस वाटते, तर रामाला किती नर्वस वाटत असेल. तिला सॉरी तर म्हणावं ना. आम्ही काय रे, आम्ही तिला तर कधीतरी सॉरी तर म्हणा ना. करतोय पण ठीक करतोय. चला रेडी आहे का? रेडी. चला रोल करूया. रोल साऊंड. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. आल्या पावली परत. एकदम सिरियस मुद्दा आहे. सोमराव, बोला बबलूराव. विषय खूप गंभीर आहे. विषय खूप गंभीर आहे. हा गंभीर नाहीये. तुझं वाक्य आपण दोघं खंबीर आहे. कट. पाठांतर नाही का तुझं? पाठांतर आहे पण भीती वाटते. मित्रा, असं करून नाही चालणार आपल्याला. आपल्याला वेळ फार कमी आहे. थोडं लाईन तर लक्षात ठेव ना. एवढी मोठी लाईन नाही आहे. एवढं फक्त मला परफेक्ट पाहिजे. पटपट आला तर मजा येईल. पटपट आला. पटापट आला पाहिजे. आता मला बोलायला लावू नका प्लीज. पटापट वेळ आहे ना. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. डायरेक्टरचा आवाज ऐकला तिथं माझं जे होतं ते हिरो असू कोणी का असू तिथून सगळं उडालं. असं उडालं तर काय परत आलंच नाही मग ते डायरेक्टरचा आवाज ऐकून. चलो रेडी. ऍक्शन. कट. काय झालं? बोलत का नाही तुम्ही? ऍक्शन म्हटले नाही ना, त्यामुळे म्हणले. मी काय बोललो? रोल बोलले ना. तुझं लक्ष आहे का? ऍक्शन बोलून झालं मगाशी. सगळे वेट करत आहेत तुझ्या डायलॉगचा. काय होते? काय नाही, टेन्शन आलंय. मी जाऊ त्याच्याशी बोलायला. ओके 2 मिनिटं फक्त. जास्त वेळ नाही आपल्याकडे. टेन्शन नको येऊ. टेन्शन नाही घ्यायचंय. हा. सांगते ते, तू फक्त रिॲक्शन दे. ओके. परत पहिल्यापासून ना. ऍक्शन. आपण दोघं खंबीर आहो बबलूराव. हा गंभीर नाहीये. एक खूप मुद्द्याचं आहे. कट. काय बोलला? एकदम मुद्द्याचं बोलतोय. तिला लाईन क्लिअर कर. सिरियस मुद्दा आहे. लास्टची माझी ती ओळ होती 4 वळीची. नुसता एकच शब्द माझा 15 वेळा झाला असेल. एकच शब्द. त्याच्यामध्ये बी अजून तो डायरेक्टर हावभावच होऊन गेला. कामावर जरा लक्ष देत जाय प्लीज. 10 वेळा सांगून का पाठी लागणार का तुमच्या? सॉरी नको यार. वाक्य पाठ करा पटापट. एक सीन घ्यायला एवढा वेळ लागतो का? पटापट मास्टर तो उरकून घेऊ दे पटकन. त्या डायरेक्टरचा हळूहळू माझ्यावर राग चढत गेला. मला गेला जीव घाबरून. बाबा ह्यो काय हाणतोय का मारतोय का हकलतोय. परत टेक नाही पाहिजे मला. हो. फायनल करायचं. जे काय करायचं आता. ठीक आहे. ते आपण दोघं खंबीर आहो काय काय? बबलूराव. पण आपण खंबीर आहोत बबलूराव. आपण खंबीर आहो बबलूराव. लाईन क्लिअर कर. ठीक आहे. चलो करूया. चलो रेडी. ऍक्शन. आल्या पावली परत. सोमराव, बोला बबलूराव. विषय खूप गंभीर आहे. आपण खूप खंबीर आहो बबलूराव. हा गंभीर नाहीये. तिला आपण सॉरी म्हणायला पाहिजे. आम्ही कधीतरी सॉरी म्हणनच. तू बोलल्याने तेवढं सॉरी म्हणन. पण तिला जास्त करून इम्पॉर्टंट नाही. झालं तुझं बोलणं. निघा आता. निघा. चला. अरे निघा. चला निघा. चल. ओके. बेस्ट. मस्त. सोपं आहे. हा गंभीर नाहीये. मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं. आपण सावलीवरीच्या घरी गेलो. त्यांनी आपली काळजी घेतली. छान छान जेवायला दिलं. झोपायला आपल्याला चादर दिली. बेड दिला. सगळं दिलं. आणि आपण जे आपल्या घरात कसं वागवतो तिला. आपण तिच्यावर अन्याय करतोय. किमान तिची आपण माफी तरी मागायला हवी. आम्ही कधीतरी सॉरी म्हणनच. तू बोलल्याने तेवढं सॉरी म्हणन. पण तिला जास्त करून इम्पॉर्टंट होईल.
झालं तुझं बोलणं? हो. निघा आता. हा? निघा. ऐक तर आम्ही अरे निघा, चला चला चला, निघा, चल चल. कसं वाटतंय? सिटीत गाव गाजते. सेट तर इतकं ते मोठं बंगला त्यो आपल्या मुंबई मेन्शनपेक्षा मोठा बंगला आणि झुंबर बिंबर लावलेला मस्त मध्ये वरती. आरामात ते सावली येईल येईल. अथर्व प्राप्ती हसत बोलायचंय, उठून बोलायचंय, हात धरून बोलायचंय. आता त्यात हिनं मला सांगितलं की रोमांस करा. आता रोमांस कसला तर आपण केव्हा रोमांस केलाय होईत असला कवा. इथं आल्यापासून तर सगळं नवरंग आमचं बाहेरच निघायला लागलेत. रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाहीये. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो का, काय झालं? झालं नाही काही, पण जरा नाही. अथर्व, डोंट लूज द कॅरेक्टर. त्याच्यात कॅरेक्टर मध्येच राहा. सारंग आहेस तू, नॉट अथर्व. ठीक आहे? ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो. हा असतोस तू. हसू नको, हसू नको, अजिबात हसू नको. काय हसलो, कुठं हसले तो? स्माइल येते तुझ्या चेहऱ्यावर. ती बोलताना जरा नको यायला पाहिजे आपल्याला. ती हसते का? नकोय स्माइल आपल्याला, जराशी पण नकोय स्माइल. याच्यात काय हसण्यासारखं नाहीच आहे. नॅचरली येऊ दे ना सगळं. 2 लाईन आहेत फक्त बावड्या. पटापट करून टाक. चलो ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर, का, काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना? ओके. छान केलं. थँक्यू सर. चलो चलो चलो. मी पार्टनर. माझी वाटणार आहे की. मी शो फॉलो करते. मी प्रत्येक एपिसोड बघते. मग ती दुसरी होय? हां. तिला सोड चिठ्ठी दिली आहे सध्या. बस की झालं आता. मी रोज शो बघते. का मला मग तुम्ही तुला बघताना सांगू, मग ती माझ्याबरोबर तुला कशी सांगू, तुझ्यासोबत सीन आहे, मला भीती वाटत होती आधी. पण तू इतके वाद घालतोयस घरात. मी बोलले की मला भीती वाटते ह्याच्यासोबत सीन करायला. हा माझ्यासोबत भांडण नाही केलं. नाही का आवडलं तुम्हाला मी वाद घालतो ते? मुद्दाम घालतोस का? आवडलं नाही का? तू म्हणजे सतवतोस रे सगळ्यांना. आपण आता आता हिने छान सीन करून घेतला. तिचं ऐक, ती छान शिकवेल. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाही. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर, का, काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना का खोटं बोलतेस? सारंग सर, मी खोटं का बोलेन? आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना, मैत्रीत खोटं बोलायचं नसतं. लक्षात आहे हा तुझ्या? हो. दीपकला बोलू. दीपकला बोलू. हा ठीक आहे सर. दीपक सर, शॉट रेडी आहे, या. मी सेटवर गेलो. एवढे कॅमेरे होते, एवढे माणसं होते बाबो. बघून मी
तिथं मला डचकलं की म्हणलं या लोकांसमोर बोलणार तरी कसं बोलणार मी आता. महेश या शोचा डिरेक्टर डिरेक्टर दीपक ना. सीन काय माहिती का, ती पाना गँग आहे तुमची, ती पाना गँग गेली हा, आणि तुम्ही काहीतरी काम करताय किंवा उभे आहात तुम्ही. शिवा काम करते हा, शिवाचं काम झालं, ती तुमच्या जवळ येऊन म्हटली की हा गेली सगळी. ओके, पाठ झालाय का? थोडं 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 चलो करेंगे. थोड़ा सा फ्रंट ऑफ द कैमरा रहना, इतना प्रोफाइल मत हो जाओ. मी करू का त्याच्याबरोबर लाईन हां चल राहू दे, ते पण नको बघू बोल. हां आता मला खूप काम आहेत, मी येते. म्हणजे माझ्याशी बोलायला पण तुझ्याकडे वेळ नाही का? ते आय टू आय म्हणजे डोळ्यात डोळे घालून, म्हणजे आता हां हां म्हणजे आता तुला माझ्याशी बोलायला पण वेळ नाही का? पॉइंट जरा जरा लक्षात येते. ऍक्टिंग कसं करायचं माझी होईन झालं. सिंपल करायचं एकदम. हा बाबा शिवाले हां हाय. अशी लाईफ मी कधीच एन्जॉय केली नव्हती. चलो 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 हॅलो हाय. टेक करते दादा. एकदम मजेत. तर तुमचं झालेलं आहे. हो जाते आपण. ओके. झालं. हा मला विश्वास आहे तू करशील. हे तू इथे बोला, मी ते इमोशनल नाही बोल. पण मी इमोशनल नाही होणार आणि असं होऊ पण देणार नाही, कारण मला त्यांना पण एक प्रूफ करून दाखवायचं आहे. आणि मला विश्वास आहे तू हे सगळं बोल ना, तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय. शिवा तिथे माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळं काढले की आयुष्यात असं करायचं मी लगेच. मला माझ्या तोंडात नाही शब्द त्याच्यात बघाही होईना माझ्याकडे, आणि त्या डोळ्यात डोळं घाला बघाही होईना झाले मला. चलो रेडी, लाइट्स कॅमेरा ऍक्शन. हा अबे निघताय का आता? बाय बाय. हा मी फोन करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं ऐक ना, मला खूप काम आहेत, मी जाते आवरायला. हं म्हणजे तुला आता माझ्याशी बोलायला पण वेळ नाही? अरे अरे जाऊ दे ना तिला, थोडा तो स्पेस मिळू दे मला. मला वाटलं समजून घेईल, माझं पहिल्यांदाच आहे म्हटल्यावर, म्हणून मी एकदम असं थाटून आलतो पहिल्यांदा समजून घेईल म्हणून. कसलं काय समजून घेतो, मला डोक्याची पिसे उठल्या. असं चेहऱ्यावर टेन्शन नको दाखव, हास जरा स्माइल कर. हां ओके ओके समजलं. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. ऍक्शन. खरं सांगू, आपण असं दोघं एकत्र राहणार असं मी कधी लाईफमध्ये इमेजेस नाही केली का? कट इट. ब्लँक ब्लँक फेस होतो यार तुझा. मी त्याला काय करून पाठवलं होतं, तो काय करतोय? हे बघ आता फायनल टेक आहे. आशो सरळ उभा राहा ना प्लीज. आशो आशो हॅलो. तो सारखं म्हणते भाई एक्सप्रेसला आशू आशू आशू, कुठला आशू, कसला आशू, मला माहितच नाही, मी दीपक आहे. हॅलो तुझा तुझा कॅरेक्टर नेम आशू आहे. आशू. हां हां येस. चलो चलो साऊंड रोल ऍक्शन. खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमेजिनच नाही केली ती. मी पण एक सांगू का? हा मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का? ओके कट इट. परफेक्ट शॉट. नाईस. छान केलास. थँक्यू. खरंच छान केलं. ऍक्टिंग करणं जेवढं मला टीव्हीवर बघल्यागत वाटत तेवढं सोपं नाही. तर हे जे काम दिसतंय ते ऍक्टिंग करून फुटलेलं इथे. बाय बाय. भाई मी करते ना, कॉल करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं मी आवरते, तू तुझं आवरून घे. म्हणजे तुला आता माझ्या संग बोलायला पण वेळ नाही का? अय्या भाई आशू, तू असं बोलणार आता मला? खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमेजिनच नाही केली ती. मी पण एक सांगू का? हा मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का? पण मी इमोशनल नाही होणार आणि इमोशनल होऊन पण चालणार नाही, कारण मला आणि त्यांनाही प्रूफ करून दाखवायचं मला. हळूहळू सगळं नीट होईल. आपण आहोत ना एकत्र, मग सगळं नीट करू. मला तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो नक्की का? नो डाऊट. बरं मी आवरते, तू चल आवरून. ओके ओके. सो हॅलो हाय, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आपण कुठे आलो, म्हणजेच लक्ष्मी निवासमधल्या जयंत हाऊसमध्ये. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सर. डायरेक्टर आहे.
तर आज एक स्पेशल काहीतरी होणार आहे. चल भावा सिटीत मधले कंटेस्टंट तुम्हा सगळ्यांचे लाडके पवन आल्यात जयंतची भूमिका प्ले करायला. आज पण तू हे केलंस जो आपला डायलॉग आहे फर्स्ट तुमची स्टार्टिंग आहे. किती नवीन नवीन करशील असं की सरप्राईझिंगली. ओके, तर चला आपण बघूया की पवन जयंत कसा बनतोय ते. ऍक्शन. जयंत तिचं अवसून पाहून तो मी थोडं घाबरूनच गेलो. ती डायरेक्ट धडधड धडधड आली. जयंत अरे माझा विश्वासच बसत नाहीये. माझा हरीश दादा आता बिझनेस सुरू करणार आहे. म्हणजे तो आधीपासूनच टॅलेंटेड होता पण त्याला ना तशी संधीच मिळत नव्हती. अगं जानू, पण त्यांनी स्वतःच बिझनेस तयार केलं ना. ए मी काय म्हणते आपण जाऊयात का त्यांना भेटायला. अगं कट 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 कट. ऐसा नाहीये भाई. एकदा सांगा की त्यांना. सुरुवातीपासून जयंत माझ्यासाठी किती नवीन नवीन डिशेस करतोस रे. अगं हे तो आपला नाश्त्याचा वेळ आहे. मग तुला रोज वाटलं पाहिजे की येस हा आपला नाश्त्याचा वेळ आहे. मॅडम मी काय म्हणतो, मी त्यांना सांगतो आपण जरा. मी थोडं डचकत बी होतो का माझ्या मनात भीती यायची का काही चुकून बोलतो का दुसरंच बोलून जातो. आपण जर नाही गेलो ना तर त्यांना खूप वाईट वाटतं. हाय. हे बघ, हॅलो पवन, मी मेघन. सो मी बघत होतो तू खूप छान करतोयस. म्हणजे अगदी कॉन्फिडन्स बऱ्यापैकी येते तुझ्यात पण अजून चांगलं होईल. ऑल द बेस्ट. जयंत अरे हरीश दादा किती प्रेमाने बोलवत होता आपल्याला. मी जर नाही गेले ना तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल. मी काय म्हणते मी जाते ना. मी सांगते तू कामात बिझी आहेस म्हणून तू नाही आलास. अगं जानू, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया आणि आपण परवा जाऊया आणि आपण त्यांना सॉरी बी म्हणू आणि वीज बी म्हणू. चांगलं चांगलं केलंच रे. तर साहेबांनी तर मस्तच एकदम जादूच केली. खूपच छान परफॉर्मन्स दिला एकदम. म्हणजे ऑलरेडी छानच होत होता ते एकदम त्याचा आवाज एकदम अजून फुटला. अगं जानू, तुला कळावं पाहिजे ना हे तो आपला जेवणाचा टाइम आहे. तुला माहिती आहे जयंत म्हणजे ना माझा हरीश दादा ना खूप टॅलेंटेड आहे आणि त्याला सुरुवातीपासूनच बिझनेस करायचा होता पण त्याला ना तशी संधीच मिळत नव्हती. अगं जानू, एक सांगू, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया आणि आपण परवा जाऊया आणि आपण त्यांना सॉरी बी म्हणू आणि वीज बी करूया. आणि चालेल तुला? पण परवा नक्की ना? नक्की. ओके चल मग जेवण करू. सर आपण जरा सीन बघून घेऊयात. सेटवर पहिल्यांदाच आलो मी आणि इथे येऊन मला तर खूपच मजा आली की सरांसोबत ओळख करून घेतली. हॅलो, नमस्कार नमस्कार. कसा आहेस? ठीक आहे एकदम. विश्वरूप मी आहे सर. तू करतोय? हो तू करतोयस? हो मी करतो. अरे वा, पण बारीक आहे आमचा विश्वरूप आज. तर तसा छोटू विश्वरूप आहे. हा छोटा आहे. सर आपण स्क्रिप्ट वाचून घेऊयात. हो. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. आजीचं काय ते आजीवर लीलाकडे पाठवलं होतं की काय काहीतरी पाठवलं म्हणजे आजी नाश्त्यावर पाठवलं तर म्हणजे काय चाललं विश्व? हा सर गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर आजी असं आजीने सांगितलं होतं की लीला नाही आजी आणि कोणाला पाठवते? संध्याकाळीसाठी ऐका काय बोलायचं तुला? म्हणजे सत्यनारायणासाठी काय आजीने दिलेली ते हार घालाय. कोणाला घालायचं? सत्यनारायण नाही म्हणजे असं तिथून थांब चालेल. काय मित्रा वाचलं नाही का तू? वाचलं ना थांब. जोराने ओरडून सांगितलं मला. तिथं मला इतका राग आला म्हणून थोडा घाबरलाच होता मी. स्क्रिप्ट पाहिजे? थांब हा बघून घे एकदा व्यवस्थित बघून घे.
हे बघ लर्न करायचं, एक एक लाईन आहे ना जे असते ना ते एक्झॅक्टली पाठ करावी लागते. आजीने सांगितलं नाश्त्यावर पाठवते. खूपच मदत केली आहे आजीबाईंनी मला. म्हणजे तू असं बोल मी मग जातो. तू मला असं की एकदम प्रेमाने बोल असं सांगितलं. मग तिथं मी मनात राज्य केला मी. अँड ऍक्शन. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. काय बोलत आलं? काय नाही सर, ते आजीने सांगितलं होतं की मला, म्हणजे आजी सांगत होते नाश्त्यावरती पाठव असं सांगितलं. नाही म्हणजे काय बोलतो कळते तुला? आजीने सांगितलं की नाश्त्याचं काय? थोडं सर मी हे बघ विश्वा, माझ्याकडे वेळ नाहीये. सर मी कन्फ्यूज झालं. कन्फ्यूज झालायस? तू दरवेळेलाच असतोस. एक काम कर, वर जा, आजीला परत विचारून ये आणि संध्याकाळी मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके? ओके सर. मी हॉटेलला चाललोय, संध्याकाळी भेटतो. आय डोंट वॉन्ट एनी कन्फ्युजन. लीला वहिनीकडे जाऊ. लीला वहिनीकडे जातो आता मी. ओके. जेव्हा ते सीन झाला होता तेव्हा मला असं वाटलं की हा एकदम फुल तो कॅरेक्टर मध्येच घुसला होता आणि ते विश्वरूप जे त्यांनी प्ले केलं होतं ते एकदम परफेक्टली प्ले केलं होतं. म्हणजे काय बोलतो कळते तुला? आजीने सांगितलं की नाश्त्याचं काय? थोडं सर मी हे बघ विश्वा, माझ्याकडे वेळ नाहीये. सर मी कन्फ्यूज झालं. कन्फ्यूज झालायस? तू दरवेळेलाच असतोस. एक काम कर, वर जा, आजीला परत विचारून ये आणि संध्याकाळी मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके? ओके मी हॉटेलला चाललोय, संध्याकाळी भेटतो. आय डोंट वॉन्ट एनी कन्फ्युजन. लीला वहिनीकडे जाऊ. लीला वहिनीकडे जातो आता मी. आणि आजूबाजूला असे कॅमेरे वगैरे तर होते, जवळच होते आणि तो रोलर स्केट असा चालत होता. स्केट रोलर रोलर स्केट. पंकज एजे सर बनला होता. सूट घातला आणि ट्रान्सफॉर्मेशन, जे ऍटिट्यूड पकडला पंकजने, मी एजे सर. खरोखर भीती वगैरे तर निर्माण होतच होती, कारण मी अशा व्यक्तीसोबत म्हणजे बोलणार होतो ज्यांनी मी कधी बघितलंच नाही त्यांना. त्यांच्यासोबत मला म्हणजे संवाद वगैरे साधणे होतात. साऊंड रेडी. हा. रोल कॅमेरा. रोलिंग. अँड ऍक्शन. पाणी स्वतः सांगणार आहेस की मी विचारल्यावर सांगणार आहेस? तुम्ही विचारल्यावरच सांगणार आहे. काय झालं? आजींनी हे एवढे सगळे दागिने मला दिलेत. मग हे जे एवढे सगळे दागिने कधी अंगावर घालणं तर सोडाच, माझ्या माहेरी बघितलंही नाही हो मी एवढं सोनं. यू आर मेकिंग माय मदर हॅपी ऑलमोस्ट एव्हरी डे. ओके कट. मग हे जे एवढे सगळे दागिने कधी अंगावर घालणं तर सोडाच, माझ्या माहेरी बघितलंही नाही हो मी एवढं सोनं. हे सगळं मला मिळालंय कारण माझं लग्न झालंय तुमच्याशी, मी जहागीरदार आहे म्हणून. मग मग माझी लायकी तरी आहे का एवढं सगळं सोनं घालायची? लीला, मी पण ह्या घरात जन्मलोय. मी पण गैरफायदा घेत आहे का? श्रीमंत घरात जन्मलेलं हे डिझर्व करतात आणि तू नाही, असं काहीच नाही. यू आर मेकिंग माय मदर हॅपी ऑलमोस्ट एव्हरी डे. लीला, स्टँड फॉर युअर सेल्फ. सोनं म्हणजे शेवटी काय असतं? मेटल, धातूच असतो ना. माणसं त्यापेक्षा कितीतरी जास्त इम्पॉर्टंट असतं. खूप जणांचे स्वप्न असते का मी तिथं जाऊन सणारी अशी ॲक्टिंग करावी, त्यांना तो चान्स नाही भेटत आणि तो मला चान्स भेटला, त्यात म्हणजे खूप खूप म्हणजे समाधान वगैरे आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. लय भारी बंगला. सावली अशी नावाची मुलगी, तिची संग मला ऍक्टिंग करायची होती. मी बघितलं निमा पंक्चर झालं. मी थरथर काय बोलत, ती बी ऍक्टिंग कशी करायची, किती माझी बायकून मी तिच्या नवरा रेल मध्ये दाखवायची देतो. हा, मग सावली जेव्हा जायला निघशील तेव्हा तू इकडेच जा, तेव्हाच हात पकडायचा आहे. तिला इथे बसवायचे, तू इथे बसायचं.
ठीक आहे चलो. मी जस्ट होप करत होती की सुभाष दादा प्लीज आय होप की लाईन्स लक्षात राहू तुमच्या. कॅमेरा अँड ऍक्शन. हा बोला सारंग सर, तुम्हाला काय कॉफी ज्यूस चहा काही हवंय? अगं मला काहीच नको. मग मग खायला हवंय का? भूक लागली आहे. अगं तुला मी ह्यासाठी बोलवलंच नाही. मग बरं जाऊन दे. बरं मग मी खाली जाते, मला खूप काम आहेत. अगं सावली, एक सेकंड कट. म्हणजे तिच्या हाताला धरलं ती म्हणजे एकदम मला वेगळंच वाटलं होतं ती फिलिंग. म्हणजे त्यावेळेस मला थरथर कापलं. मग माझ्या बायकून जर एवढं बघितलं का नाही हो, तिने तिथूनच शिवाय चालू केल्या पाहिजे म्हणलं. ऍक्शन. मी जाते, मला खाली काम आहेत. अगं सावली, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. बोला सारंग सर. सॉरी. हे बघ, आयुष्यराव वहिनीने तुला जे काही करायला सांगितलेलं. कट. मित्रा सांगितल्यानंतर पण लाईन पटापट घे ना. आता का अडकायची गरज म्हणजे नाही. नाही की ती थोडी स्लो मध्ये अशी स्पीड मध्ये पण ते असं नको व्हायला. हां हां. कंटिन्यूनी घे ना, फ्लोर मध्ये घे ना. मनामध्ये भीती निर्माण झाली. त्याच्यामुळं जी मला शिकवलेलं होतं का नाही, ती सुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं. सुभाष दादा येतंय तुम्हाला, कॉन्फिडेंट राहा. कॉन्फिडन्सनी बोला, ठीक आहे? खूप छान करताय. रेडी आहेस का? हो. चलो ऍक्शन. अगं सावली, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. बोला सारंग सर. माझं काही चुकलंय का? जर माझं काही चुकलं असेल ना, तुम्ही माझ्यावर रागवा किंवा मला शिक्षा द्या, काहीच अरे हरकत हो नाही. हो बस. मला काय बोलून देशील? काढी डोके. मी जाते, मला खाली काम आहेत. अगं सावली, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. बोला सारंग सर. माझं काही चुकलंय का? जर माझं काही चुकलं असेल ना, तुम्ही माझ्यावर रागवा किंवा मला शिक्षा द्या, काहीच अरे हरकत हो नाही. हो बस. मला काय बोलून देशील? हे बघ, काल जे काय झालं, ऐश्वर्या वहिनी जे काय तुला काम करायला लावलं, काल तू ताराला मदत करायला गेली म्हणून घरात जो काही वाद झाला, घरातला वाद, इथूनच ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय एम सॉरी. सीन कसा आहे शिवा मॅम, तुम्ही जेवायला बसलायत. आता आईचं हे झाल्यामुळे तो नर्वस आहे, तो जेवत नाही. मग तुम्ही त्याला एक प्रयत्न करताय की तू जेव, है ना. इमोशनल सीन आहे. जेवण नसेल तरी आता आपण रिहर्सल करूया नॉर्मल. रिहर्सल करूया. ओके चलो. आशू हां काहीच खाल्लं नाहीयेस, खाऊन घे ना. ओके आहेस ना? थोडस वरती हे केलंस ना तू तर ते दिसेल असं. हा नक्की. काय झालं? मला म्हणजे आईची ध्यान आली मला. पण इडं कसं बोलायला भेटत नाही कधी. पाय म्हणजे बोलायला तर लांबच, पण त्यांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही एवढं दिवसापासून. मी जर कधी कामावरून जर निम्या रात्री घरी आलो, पहिले मला जेवायला देते, मग मी तिला विचारत होतो तू जेवण केलं का नाही. मी तिला म्हणतो मी तू बी जेवण करून घे. मला म्हणत ती तू आधी कर, मग मी जेवण करेल बा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काय होतंय का? पाणी देऊ? पाणी द्या. स्पॉट दादा पाणी दे. काय होतंय? काही नाही, आठवण येते. आपल्याला हेच करायचंय. हा म्हणजे हेच इमोशन्स कॅरी करायचे. हे असंच पाहिजे सीन मध्ये. ओके वाक्य ती फक्त, काही नाही झालंय कोणाला. चला रेडी रेडी. ओके रोल कॅमेरा ऍक्शन. आशू तू काही खाल्लं नाही, चला आता जेवून घेऊया. चल पटापट. इच्छा नाही का शिवा? अरे आशू असं करून कसं चालेल रे? हा तू रडतोयस रे? ऐक, हे बघ, असा रडलास तर काकूला संपदाला कोण सांभाळणार? तू असं खचायचं नाहीयेस. तुझी आई बा दवाखान्यात ये बा. मला म्हणजे आईची ध्यान आली. मला ते जास्त रडू यायला लागलं मला त्याच्यात. आणि आईशिवाय ते मी ते काय म्हणजे बाहेर गाव तर काय म्हणजे जास्त राहिलं नाही.
आई जर गेली गावाला गेली 2 दिवस जर आले पण मला जर कर्म नाही लागलं मी लगेच सांगतो तू पहिले घरी निघून ये. माझ्या हट्टापायी आईवर ही वेळ आली आहे का? माझ्या आत्ता पाय आई वही वेळ आली बघ ते रडू आला तर ते मग जास्त मग ते बोलणं बी नाही का ना माझ्या तोंडातून मग ते. असं रडायचं नाही. बरं चला, काहीच जेवला नाहीस तू, जेवून घे. हा, थोडं थोडं खायचं. चल, होईल सगळं नीट. हा, सगळं होणार आहे अशू नीट. ओके कट. पाणी द्या पटापट. चलो चलो पॅकअप फॉर दिस सीन. गुड गुड. ठीक आहे, चला उठा. झालं छान. ओके तू ठीक आहे, तू छान करतोय, सगळं छान करतोय. मला वाटतं का दुसरी ऍक्टिंग आहे का दुसरी कायची पण त्याच्यात डरायची होती त्याच्यात. थोडं घे, एक घास. असं रडायचं नाही. बरं चला, काहीच जेवला नाहीस तू, जेवून घे. हा, थोडं थोडं खायचं. चल, होईल सगळं नीट. हा, घे. हे आपल्या सिरियलचे लीड आहेत त्यांच्यासोबत सीन आहे. ओके, पटापट आपल्याला आटपायचं 15 मिनिटातच. ठीक आहे, काय Coordinate होता करा. होईल तेवढं करतो. चला चलो रेडी ऍक्शन. सारंग सर, चहा घ्या. मला काही नको आहे, माझी इच्छा कट नाही. कट 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 कट. तू पहिलेच सुरुवात केलीस, तिला बोलू तर दे पहिले. मला चहा घ्यायला बोलू दे मग. बोलू दे, तू पहिलेच तोंड नको, एक्सप्रेशन्स नको देऊस. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. सारंग सर, चहा घ्या. मला नको आहे, माझी इच्छा नाही. तुम्ही चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. कट कट. छान झालायचा असं काय काय त्याच्यात शब्द होतं ते वरनं जरा खाली येतं चांगलं. खाली आलं की जरा गाडी इकडे तिकडे जरा जायची. सरांचा रोल एकदम काही जमणार नव्हता. दिसतंय की तू आठवून बोलतोयस, तसं नको आहे आपल्याला. इथपर्यंत गेलास ना, जाऊ दे की थोडंसंच आहे. तुम्ही एका बेडरूम मध्ये लक्षात ठेव, रस्त्यावर पण कुठे कविता नाही ऐकवत. ठीक आहे, तुला ते चहाचा हात आहे त्यामुळे चलो, चलो, चलो. होतंय का? असं मेंगट मॅडम मॅडम चला मॅडम, वेळ कमी आहे फार. प्लीज मित्रा जरा कुठनं आपल्याला cooperate. चालू करायचं? सावलीच्या तिथनं. तुझ्या सावलीपासून. सेट वरती आता तू नवीन आहेस सो ऑब्व्हियसली तुझ्याकडून चुका होणार पण त्या चुकांवरती डिरेक्टरची जी रिॲक्शन असते ती सिरियसली घ्यायची नाही. तो ओरडला डोक्यावरनं जाऊन दे. रेडी आहेस तू? हाय रेडी. चलो ऍक्शन. छान झालाय की चहा. कॉन्सर्ट मधून आल्यापासून तू इतकी गप्प गप्प काय झालंय का? काही नाही. काट इट. ओके, मॅक्स 3 टेक मध्ये तर त्यांनी करून टाकलं आणि मला असं झालं की बास मिळवलं. छान झालाय की चहा. सावली, कॉन्सर्ट मधून आल्यापासून तू इतकी गप्प गप्प काय झालंय का? काही नाही. सावली, बाकीच्या सगळ्या कुठल्या गोष्टीचा विचार करू नको. मैत्रीच्या नात्याने मी तुला एक गोष्ट सांगतो. जेव्हा जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तेव्हा मला एका मुलीने वाचवले. मला आजवर एक प्रश्न पडला होता, ती मुलगी आहे तरी कोण? मला वाटते ती अस्मीच असावी. कैसे गुजरा दिन. एक दिवसाचा ऍक्टर. गुड 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 गुड. बघूया आज आपण काय काय केलंय ते.
संध्या काही मी येईन तेव्हा सगळी कामं झालेली पाहिजेत. ओके ओके, मी हॉटेलला चाललोय. अगं जानू एक सांगू, आपण परवाचे काम ना पुढे ढकलूया. आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय. अगं सावली, तू ओके आहेस ना? छान झालाय की चहा. आपण खूप खंबीर आहो बबलूराव. लीला स्टँड फॉर युअर सेल्फ. आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत. शिवा असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालं. जानू सगळे नवीन नवीनच भेटू राहिले मला. जानू दिवसभर जानू 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 असा जप चालू आहे त्याचा. जानू व्हेरी गुड. कसं होता गायत्री? इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे लिटरली तो खूप खूप क्विक लर्नर आहे पवन. हे मस्त केलं त्यांनी. क्या बात आहे. मला धन्य धन्य वाटतंय रे. दीपक भाऊ बोलले की सर काय दिसलाय तुम्ही त्या सूट मध्ये? मलाच खतरनाक वाटेल ते स्वतःला अर्चत बघून. तर नाक म्हणजे मला ते लेझर घालून लय बरं वाटेल ते. हा? ब्लेझर लेझर 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 लेझर. पंकज एजेचं कॅरेक्टर परफॉर्म करत होता तू. हो वाव. आणि इंग्लिशची वाक्य वगैरे होती. हो सर, पहिले तर थोडंफार म्हणजे कठीण वगैरे जात होतं, पण बोललं सर. अथर्व काय वेगळं वाटलं का तुला थोडंसं? हा टास्क बाकीच्या टास्क पेक्षा मन थोडं मोकळं असं वाटलं? दिवसाचं अन्न दाखवायचं ठरवलंयच का तुम्ही? अनुश्री तू सांग, तुझा कसा होता अनुभव? तो खूप समजूतदार आहे. मी त्याला जे जे काही सांगत होते, जे जे काही बोलत होते, तो विदाऊट डिस्टर्ब सगळं ऐकत होता. म्हणजे असं नाही की ए काय रे हा, असं नाही. सगळं लक्ष देऊन ऐकत होता. त्याचा पूर्ण फोकस माझ्यावरती होता. तर मला ते खूप 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 भारी वाटत होतं की म्हणजे ऍटलिस्ट त्याला शिकायचंय आणि त्याला पण मे बी आवडलं असेल. अर्जुन ग्लिसरीन टाकून रडला की खरं खरं रड? ओरिजिनल डायरेक्ट त्यांनी ते दिलं मला ते कागद त्याच्यावर आईचं होतं ते डार दवा खाण्याचं ते होतं सगळं. मग डार डोकं डायरेक्ट हँग होऊन गेलं. मग जे तू केलं ते करणं खरंच खूप कठीण आहे. विदाऊट ग्लिसरीन आणि ॲक्टर्स युजली ज्यांना सवय झालेली असते ते मग हा अच्छा रोना आहे क्या, ग्लिसरीन टाकून हा चलो स्टार्ट असं करतात. व्हेरी गुड अर्जुन. 50 वर्षाचा काका म्हणले मला. सर तो जसा व्हॅनिटीवर निघाला तसाच तो त्यांनी कॅरेक्टर असं इनबिल्ड करून घेतलेलं की तो 50 वर्षाचा काका आहे. माझ्याशी पण तसाच बोलत होता आणि क्रू मेंबर्सशी पण. व्हेरी नाईस. पण एकंदरीत मुलांनो तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त परफॉर्म केलं. आता वेळ आली आहे रिझल्टची. तो आपले जे डिरेक्टर होते आजचे, ते डिरेक्टर आपले आजचे परीक्षक सुद्धा होते, जज सुद्धा होते. आणि आज त्याने जो रिझल्ट माझ्याकडे पाठवला आहे त्यात 2 विजेते आहेत. पहिला विनर आहे ऋषिकेश आणि श्रुती. अरे बा डोळं मोठं झालं ह्या टिप्पीने. मी म्हणलं की आणि दुसरा विनर आहे अर्जुन आणि जोआना. डिरेक्टरला तुमचे परफॉर्मन्सेस आवडले. तुम्ही प्रेशरमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्म केलं ते आवडलं आणि म्हणून आज त्यांनी तुम्हाला दोघांना निवडलं. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो ऑब्व्हियसली 2 विनर आहेत त्यामुळे तुम्ही दोघंही सेफ आहात. पण आता बाकी सगळ्यांवर जबाबदारी आहे नॉमिनेशन्सची. त्यामुळे या दोघांना सोडून तुम्ही एक एक करून वरती जायचं नाहीये. तुम्ही इथेच बसून मला आत्ताच सांगायचंय की तुम्ही कुठल्या जोडीला नॉमिनेट करताय. ओके, आपण सुरुवात करूया. दीपक तुझ्यापासून. रामा थोडा त्याचा कुठेतरी कॉन्फिडन्स काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स धाडस कमी पडलं. धाडस थोडं कमी पडलं. ते त्यांनी वाढवावं भावा अशी माझी इच्छा आहे. येस शत्रुघ्न किंवा रामाने तसं म्हणजे ऍक्टिंग कर म्हणजे कमी केलं असं दिसून आलं आम्हाला. गुरलीन पंकज. सर शत्रुघ्न आणि किमया. शत्रुघ्नचा म्हणजे तेवढा म्हणजे जास्त परफॉर्मन्स तेवढा खास वाटला नाही म्हणून डायलॉग म्हणजे काही म्हणजे समजतच नव्हते. सुभाष ऐश्वर्या. रामानीता. पवन आणि गायत्री. रामा आणि नीता.
पवनचा वोट खूप शॉकिंग वाटलं मला, कारण मला असं वाटत होता की तो शत्रुघ्न आणि किमयाला नॉमिनेट करणार ऑन टास्क बेसिस, पण आता खूप जास्त मेस वगैरे झालाय घरामध्ये, कारण ते ग्रुपचा मुलगा आमच्या ग्रुपमध्ये आलाय आणि आमचा ग्रुपचा मुलगा एक त्या ग्रुपमध्ये गेलाय. का बरं? तर रामा काय बोलला नाही, तेवढी थोडी धाडस कमी पडली त्याच्यामुळे. अथर्व रेवती? शत्रुघ्न आणि किमया. सो रामानीताला 4, शत्रुघ्न किमया 2. अनुश्री, विजय? शत्रुघ्नजीन माझे तर कॉन्फिडन्स चाललेलं तेव्हा लय उत्सुकतेने चाललेलं, कारण मला इथे भिवून देऊ केलं नाही का काही कळत नाही. अर्जुन, जोयाना? शत्रुघ्न आणि किमया. त्यांनी ते काल परवा भरपूर दाखवलं एवढे शत्रुघ्न, त्याने आज काय दाखवलं. तुम्ही कोणाला नॉमिनेट करता? शत्रुघ्नला. शत्रुघ्न आणि किमयाला. सो यू हॅव 4 वोट्स आणि तुमचे अजूनपर्यंत 5 आहे. ऋषिकेश, श्रुती? रामा, नीता. 5-5 बरोबर. तू रामा आणि नीताला तू का करतोस? व्हाय नको, काय नको, बरोबर लेवल गाडी चालते, सुधारणा व्हायला पाहिजे दोघांच्यात. सो आपला हा टास्क झाल्यानंतर नॉमिनेशन्समध्ये दोघांनाही तुम्हाला इक्वल वोट्स मिळाल्यामुळे तुम्ही दोघंही नॉमिनेशनमध्ये आहात. रामानीता आणि शत्रुघ्न किमया, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. आपल्या गावरान ब्रोना एका दिवसासाठी TV स्टार होण्याचा अनुभव आला आणि ऑफकोर्स त्या सगळ्यांनी एन्जॉय केला, मज्जासुद्धा केली. पण कॅमेरासमोर काम करणं किती कठीण असतं हे आज त्यांना अनुभवायला मिळालं. आणि आपल्या सिटी सुंदरांनी आज त्यांना जे काही सपोर्ट केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यामुळे आजचा त्यांचा टास्क एकदम जोशात पार पडला. असेच वेगवेगळे टास्क बघण्यासाठी ऑफकोर्स बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी.